माता मरियेला संदेश, प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्दी संभवली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 19. आजच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी शिजूबाई जेकब कोरिया यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी शेंडू दमेल यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी आजी व बाबा यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी सिल्वेस्टर व सॉलोमन कोरिया यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी पॉस्कल विक्टर रॉड्रिक्स यांची 1 वर्षाची मिसा, तसेच जे वाढदिवस साजरे करीत आहेत त्यांच्यासाठी आपल्या सर्वांच्या हेतूसाठी प्रार्थना मिसा बली अर्पण होत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र मिसामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातून झालेल्या पापांच्या अपराधांची दयानिधी परमेश्वराकडे क्षमा याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
दया कर, मी पापी क्षमा कर, हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. ये करू मी तव घोर पापी, ये करू मी तव घोर पापी, माझ्या या पापातून कर माफी, माझ्या या पापातून कर माफी. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर, हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या आशा दीपका व सामर्थ्या, तुझ्या कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला अशक्य आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास व तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया संदेष्टा अग्निसमान प्रकट झाला. त्याचे वचन मशालीप्रमाणे धगधगीत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि आपल्या उत्साहाच्या भरात त्यांची संख्या कमी केली. त्याने परमेश्वराच्या शब्दाद्वारे आकाशाचे दरवाजे बंद केले आणि 3 वेळा अग्निवर्षाव पण केला. हे एलिया, तू आपल्या चमत्कारात किती महान होतास. तुझ्या समान दुसरा कोणी प्रौढी मिळू शकेल. सर्वश्रेष्ठ प्रभूच्या आज्ञेने तू एका मृत मनुष्याला मृत्यू आणि अधोलोकातून परत आणलीस. तू राजांचा सर्वनाश केलास, प्रतिष्ठास खाली पाडलीस. सिनाय पर्वतावर आरोप आणि होरेब पर्वतावर प्रतिकार तुझ्या कानी पडला. तू सुडास योग्य शिक्षा देण्यासाठी राजांना व तुझा वारसा चालविण्यासाठी संदेष्टांना अभिषेक केलास. अग्नीच्या वावटळीने तू वर आकाशात घेतला गेलास. तुझ्या बाबतीत असे लिहिले आहे की परमेश्वराचा क्रोध भडकवण्याआधी बाप आणि मुलगा ह्यांचा समेट करण्यासाठी व याकोबाच्या वंशाचा उद्धार करण्यासाठी नेमलेल्या वेळी तू हजर राहशील. ज्यांना तुझे दर्शन घडले ते व ज्यांचा सुखदायी प्राणांत झाला ते सर्व भाग्यशाली होते. आम्ही सुद्धा सर्व अवश्य जिवंत राहू. जेव्हा एलियाला वावटळीने आच्छादले तेव्हा अलिशास त्याची आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाली. आपल्या संपूर्ण आयुष्यात तो कोणत्याही राज्यकर्त्यापुढे डगमगला नाही आणि त्याच्यावर कोणीही आपला अधिकार चालवू शकला नाही. त्याला काही अशक्य नव्हते आणि जेव्हा तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे मृत शरीर दैवी संदेश देऊ लागले. जसे आपल्या
जीवनात त्याने अनेक चमत्कार केले, त्याचप्रमाणे त्याने मृत्यूनंतरही अद्भुत कृत्य केली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. नीतिमान जन हो प्रभू ठाई हर्ष करा. नीतिमान जन हो प्रभू ठाई हर्ष करा. परमेश्वर राज्य करो, पृथ्वी उल्लास करो. दीपसमूह हर्ष करो. ढग आणि अंधार त्याच्या भोवती आहेत. नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत. प्रतिसाद. नीतिमान जन हो प्रभू ठाई हर्ष करा. त्याच्या पुढे अग्नी चालतो आणि त्याच्या सभोवताचे शत्रू जळून टाकतो. त्याच्या विजयाने जग प्रकाशित केले. ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली. प्रतिसाद. नीतिमान जन हो प्रभू ठाई हर्ष करा. परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले. आकाशाने त्याची नाती प्रकट केली. सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला. प्रतिसाद. नीतिमान जन हो प्रभू ठाई हर्ष करा. जे कोरीव मृत्यूची उपासना करतात, जे मूर्तींचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व दिव्यदूतांनो, त्याच्या चरणी चला. प्रतिसाद. नीतिमान जन हो प्रभू ठाई हर्ष करा. जय घोष. हालेलुया 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 हालेलुया. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा. आजा मन में मेरे भर जा. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा. आजा मन में मेरे भर जा. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपली मागणी मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काळाखीत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणू नाकी. ह्यास्तव तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या देणेकऱ्याला देणे सोडले आहे, तशी तू आमची देणी आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटांपासून सोडव. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनो,
आज मी प्रवचनामध्ये आमचे बापा ह्या प्रार्थनेविषयी प्रबोधन करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषिताबरोबर अनेकदा असताना अनेक चमत्कार केले, स्वर्गीय गोष्टी त्यांना सांगितल्या आणि बऱ्याच वेळेला तो एकाकी आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करत असे. तेव्हा एकदा त्याच्या शिष्याने त्याला विचारलं, आम्हालाही प्रार्थना करायला शिकव. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आमचे बापा ही प्रार्थना शिकवलेली आहे. अनेक प्रार्थना आहेत, परंतु आमचे बापा ही एकच एक अशी प्रार्थना आहे की ती देवाने माणसाला शिकवलेली आहे. आणि ह्या प्रार्थनेमध्ये फार अर्थ भरलेला आहे. या प्रार्थनेविषयी म्हणायचं म्हणजे त्या 7 विनंत्या आहेत. 7 हा आकडा म्हणजे परिपूर्णता. आणि ह्या 7 विनंत्या कोणत्या त्या तुम्हाला माहीत आहेत. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, ही पहिली विनंती. तुझे राज्य येवो, दुसरी झाली. तुझी इच्छा जशी स्वर्गीय आहे तशी पृथ्वीवरही होवो, ही झाली तिसरी. आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना आणि जशी तू आणि आम्हाला मोहात पाडू देऊ नकोस आणि आम्हास वाईटापासून सोडव. तर ह्या 7 विनंत्या. आणि देवाने ही प्रार्थना शिकवलेली आहे. देवाने माणसाला आपल्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलं. उत्पत्तीचं पुस्तक, पहिलं पुस्तक, ओवी 27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर आणि नारी अशी ती निर्माण केली. आणि ओवी 28मध्ये देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. माझ्या प्रिय बंधुभगिनो, देवाने त्यानंतर सर्व प्राणी, पशु, पक्षी, जलचर हे निर्माण केले. परंतु तो बोलला आणि ते आले. परंतु माणसाला तसं नाही. त्याने आपल्या प्रतिरूपासारखा माणूस. आणि म्हणून आपण देवाची मुलं आहोत. आणि आपण ह्या जगामध्ये असताना देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या शब्दाप्रमाणे जीवन जगणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे पशु, पक्षी, प्राणी हे देवाने माणसासाठी निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून ते मेले की त्यांचा आत्माही मरून जातो. माणसाचं तसं नाही. त्याचा आत्मा देवाकडून आलेला आहे आणि तो देवाकडे परत जाणार आहे. आणि म्हणून आपण देवाची मुलं, देवाच्या वचनाप्रमाणे राहिलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. तर आपण देवाच्या कळपामधली मेंढरे आहोत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधुभगिनो, ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आपण कृपा मागूया. जे जे योग्य आहे, रास्त आहे, उचित आहे, देवाला प्रसन्न करणारे आहे, संतुष्ट करणारे आहे, ते आपण सोडून देऊया, ते आपण करूया. आणि जे दुसऱ्यांना त्रास देणारा आहे, देवाच्या इच्छेविरुद्ध आहे, ते आपण आपल्या जीवनातून काढून टाकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. प्रिय बंधू भगिनो,
ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे राहण्यासाठी, देवाची मुले म्हणून राहण्यासाठी आपणाला निर्माण केलेला आहे. आपण जरी मेलो तरी आपली शरीराची माती होणार, परंतु आत्मा मात्र कधी मरणार नाही. जसं पशुपक्षी प्राणी त्यांचा ते मेल्यानंतर सगळं काही गेलं, संपलं, परंतु माणूस देवाकडून आलेला आहे आणि देवाकडेच परत जाणार. आणि देवाकडे परत जाण्यासाठी जर आपल्याकडे देवाची कृपा नसेल तर आपणाला देवाच्या राज्यामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही. पण जर आपण पाप केली असतील, आपण आपल्या शत्रूंना क्षमा केली नसेल, आपण इतरांना लुबाडलेलं असेल, गैरव्यवहार केला असेल, तर आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये राहण्यासाठी, कृपेमध्ये राहण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. आणि जसे आजूबाजूला आपल्या बाजूला शेजारी आहेत, मग ते कोणत्याही जातीचे असो, धर्माचे असो, ते देखील आपली देवाचीच मुलं आहेत. त्यांना देखील आपण ख्रिस्ताची सुवार्ता केवळ शब्दानेच नव्हे तर आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या कृत्याने आपण त्यांना दिली पाहिजे. आणि हे पवित्र कार्य आपल्याकडून व्हावं. आणि ही अहेक यात्रा पूर्ण केल्यानंतर जेव्हा आपणाला स्वर्गीय परमेश्वर बोलावील, मरण येईल, तेव्हा स्वर्गराज्यामध्ये आपल्या सर्वांना जागा मिळावी म्हणून आपण आपल्यासाठी आणि इतरांसाठी प्रामाणिकपणे रोज प्रार्थना करूया. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक 83. जीवन पुष्प फुलावे, प्रभु तुझ मी अर्पावे. जीवन पुष्प फुलावे, जीवनाचे अनमोल दान, जीवनाचे अनमोल दान, तुझ चरणीच वाहावे. जीवन पुष्प फुलावे, प्रभु तुझ मी अर्पावे. जीवन पुष्प फुलावे. बंधू भगिनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू व त्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, भाकर व द्राक्षरसाद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. ह्या बलिदानाच्या कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान मिळावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आवाजनाची गरज नाही,
परंतु तुझ्या आवास्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली, हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आवास्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हा सहाय्य होते. म्हणून सर्व संत सर्वदूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझ्या आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे
ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकविलेली आमच्या बापा प्रार्थना आपण विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. ख्रिस्ताची शांती. बलित में मरे जो हर लेते पाप जगत के, हम पर दया करो. हे ईश्वर के बलित में मरे जो हर लेते पाप जगत के, हम पर दया करो. हे ईश्वर के बलित में मरे जो हर लेते पाप जगत के, शांति प्रदान करो, शांति प्रदान करो, शांति प्रदान करो. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे, ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ह्या ख्रिस्त शरीराच्या सेवनाने ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने प्रार्थना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. येशूच्या अतिपवित्र हृदयाच्या सणाचा नोवेना. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्याधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. येशूच्या हृदया सनातन बापाच्या पुत्रा, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया प्रेमाच्या जळती भट्टी, आम्हावर दया कर. येशूच्या हृदया सर्व हृदयांच्या राजा व मध्या, आम्हावर दया कर. रब्बी रब्बी रब्बुनी, पिता की स्तुति करें हम. रब्बी रब्बी रब्बुनी, यीशु की स्तुति करें हम. रब्बी रब्बी रब्बुनी, पिता की स्तुति करें हम. रब्बी रब्बी रब्बुनी, यीशु की स्तुति करें हम. हालेलुया 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 हालेलुया.
करूं मैं हर दिन तेरी, यही एक इच्छा है मेरी। स्तुति करूं मैं हर दिन तेरी, यही एक इच्छा है मेरी। रब्बी रब्बी रब्बुनी, पिता की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, यीशु की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, पिता की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, यीशु की स्तुति करें हम। हालेलुया 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 हालेलुया।